गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पुण्याच्या गजबजलेल्या मध्यवर्ती भागातील आप्पा बळवंत चौक येथे काल मंगळवारी दुपारी PMPML बसचा भीषण अपघात झाला। भरधाव वेगात आलेली बस थेट लग्न पत्रिकेच्या छपाई दुकानात घुसल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार बसचा अचानक ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकींना धडक देत दुकानात घुसली। या अपघातात दुकानाच्या काचा, फर्निचर आणि साहित्याचं मोठं नुकसान झालंय, तसेच काही दुचाकींचंही नुकसान झालंय। दुकान मालकानं या अपघातात लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। PMPML प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून नेमकं कारण आणि जबाबदारी निश्चित केली जात आहे। दरम्यान आप्पा बळवंत चौक हा वर्दळीचा भाग आहे। हजारोंच्या संख्येनं नागरिक त्या ठिकाणी ये जा करत असतात। शहरातील मुख्य भागात अशी घटना घडणं हे अतिशय धोक्याचं मानलं जातं। या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। तपासात काय बाबी समोर येतात याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे।